या जाळ्या आहेत ना, त्या भरपूर दिवस झालं घरात आहेत, पण याचा उपयोग काय ते मला माहित नव्हतं. मला वाटायचं कशाचे चाकं वगैरे आहेत. मग मी आईला विचारलं तर आई म्हणल्या नाही, चाकं वगैरे नाहीयेत, तर आपण याच्यावरती भाजून काही बनवू शकतो. गॅसवरती ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण मासे, वांगे, टोमॅटो वगैरे ऑल सगळं आपण भाजून ना, जे आपल्याला भाजून खायचंय ते बनवू शकतो. तर म्हटलं चला ट्राय करूया. मी ट्राय करण्यासाठी हे भरीत बनवायला आले होते, कारण मला भरीत ना आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त भरीत कधी बनवतही नाही आणि खातही नाही. तर सासूबाई जसे सांगत होत्या तशा प्रकारे मी ही रेसिपी बनवत होते. तर मस्त त्या जाळीवरती ना मी हे वांगे भाजून घेतले, एकदम काळे काळे केले होते. मग त्याच्यावरची साल ना आपोआप निघती. मग त्याच्यावरची साल वगैरे काढून घेतली आणि म्हटलं मसाले टाकूया. तर कोथिंबीर लसूणचं तर वाटलेलं नव्हतंच. अरे बापरे, म्हटलं आता चला परत आपल्याला लसूण भाजावं लागणार, कारण आई सांगत होत्या मला, मी तसं हे बनवत होते. मग लसूण वगैरे भाजून घेतला आणि लसूण भाजल्यानंतर तर मस्त तो लसूण ना हातावरती घासून घ्यायचा. त्याची साल ना एकदम सहज निघते आणि माझ्या हाताना पूर्ण काळे झाले होते. म्हटलं चला याच्यात ना आता लाल तिखट टाकू 1 चमचा, चवीनुसार मीठ, अर्धा पळी तेल आणि झालं आपलं भरीत. आता फक्त याला मॅश करून घ्यायचं, म्हणजे लसूण आणि वांग ना मस्त बारीक असं मॅश करून घ्यायचं आणि आपलं भरीत ना 5 मिनिटांमध्ये रेडी झालं होतं. घरात ना भाजी वगैरे जर नसेल ना तर ऐन टायमाला हे आपण भरीत बनवू शकतो, कारण 5 मिनिटं पण लागत नाही हे बनवायला. मग याच्या सोबत ना भाकर आणि कांदा घेतला होता. म्हटलं चला आता हे आईला टेस्ट करायला देऊया, पण त्याच्या अगोदर म्हटलं बनवलंय तसं एक घास टेस्ट करून बघूया. मला जास्त काय भरीत आवडत नाही, त्याच्यामुळे मला ठीक ठीक लागलं, पण आईला खूप आवडलं. तर म्हटलं बरं झालं बाबा, बनवलं तसं कोणीतरी मस्त आवडीने खाल्लं. आणि आमचा उंदीर मामाने इथे मस्त अशी पावडर लावून बिस्किट खात बसला होता, म्हणजे स्वतःच्या हाताने तो बिस्किट खात होता ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप नवल वाटत होतं आणि तो पण सगळ्याला बघून ना हसत होता. आणि मग संध्याकाळी यांनी आल्यानंतर आम्ही दुकानाला घेऊन गेलो होतो, कारण त्यांनी आले ना की त्यांना दुकानाची ड्युटी असते. संध्याकाळी मी शेकोटी केली होती. यांनी ना खूप धूर झाला होता म्हणून अद्विकला ब्लँकेटच्या मध्ये घेतलं होतं आणि स्वतः पण कसे बसले होते बघितलं का. आम्ही खूप हसलो त्यांना. तरच होता माझा आजचा दिवस. चला बाय.